ದೇಶಾದ್ಯಂತ ಹೊಸದಾಗಿ 23 ಏಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಆರೋಗ್ಯ ಸಚಿವ ಮನ್ಸುಖ್ ಮಾಂಡವಿಯಾ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಶ್ನೆಯೊಂದಕ್ಕೆ ಉತ್ತರಿಸಿದ ಅವರು, ಏಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಅಗತ್ಯವಿರುವ ಬೋಧಕ ಸಿಬ್ಬಂದಿ ಸೇರಿದಂತೆ ಇತರ ಹುದ್ದೆಗಳನ್ನು ಭರ್ತಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದರು. ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಏಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಸ್ಥಾಪಿಸಲು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಅಗತ್ಯ ಮೂಲಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಸಚಿವರು ತಿಳಿಸಿದರು. एक रिक्रूटमेंट का काम गति से सब भी एम्स में चल रहा है. हम चाहते हैं सब भी एम्स अच्छी तरह से टाइम पे फुल फंक्शनल हो जाए. आप सबसे भी मेरी रिक्वेस्ट है, आपके जहाँ जहाँ आपके क्षेत्र में एम्स है आप अवश्य एम्स के चक्कर लगाइए और आपका कोई सुझाव है, कोई व्यवस्था और खड़ी करने की आवश्यकता है, हम अवश्य खड़ी करेंगे. मोदी गवर्नमेंट का इरादा है कि देश में सभी नागरिकों को अपने स्टेट में बेस्ट टर्शरी केयर ट्रीटमेंट मिलनी चाहिए और देश में राज्य में ही टर्शरी केयर ट्रीटमेंट मिले. कोई पेशेंट को दिल्ली एम्स में आने की आवश्यकता ना हो, इसलिए सभी स्टेट में एम्स बनाने के लिए कार्य किया है, जो आज गति से चल रहा है. सही जो डिसीज है उसको ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಮರವಿನ ಕಾಯಿಲೆಯನ್ನು ಸೇರಿಸುವ ಕುರಿತು ವೈದ್ಯಕೀಯ ಸಮಿತಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿದೆ ಎಂದು ಸಚಿವರು ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರಿಸಿದರು. ಕೋವಿಡ್ ನಂತರ ನಡೆದ ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ 10%ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಮಂದಿ ಮಾನಸಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಾನಸಿಕ ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ ಕಾಯಿಲೆಗಳನ್ನು ಸೇರಿಸಬೇಕೆಂಬುದರ ಕುರಿತು ಸಮಿತಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿದೆ ಎಂದರು. कोई व्यक्ति मेंटल हेल्थ से कोई पीड़ित है तो बताते भी नहीं है और अंदर अंदर कई डिसीज उससे भी कई इश्यू क्रिएट होते हैं. फैमिली इशू क्रिएट होता है, अपने शारीरिक हेल्थ का भी इशू क्रिएट हो जाता है. वैसी स्थिति में ऐसे कौन से डिसीज़ को मेंटल हेल्थ में रखना नहीं रखना वो साइंटिफिक पैनल के आधार पर तय किया जाता है. जो साइंटिफिक पैनल की रिकमेंडेशन आएगी तो अवश्य उसको शामिल करेंगे. ये बहुत एड्रेस करने जैसा वर्तमान समय में इशू है, डिसीज़ है और उसको अच्छी तरह से एड्रेस करके हम उसके ऊपर एक्शन कर रहे हैं. जो पश्चिम बंगाल है, ಆರೋಗ್ಯ ಖಾತೆ ರಾಜ್ಯ ಸಚಿವ ಎಸ್.ಪಿ. ಸಿಂಗ್ ಬಘೇಲ್ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಕಾರ್ಡ್ ಮೂಲಕ ಮಾನಸಿಕ ಕಾಯಿಲೆಗಳಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಸದನಕ್ಕೆ ತಿಳಿಸಿದರು. ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು, ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಮಾನಸಿಕ ಕಾಯಿಲೆಗಳಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಮನೋವೈದ್ಯರನ್ನು ನೇಮಿಸಲು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲದೆ ಟೆಲಿ ಮೆಂಟಲ್ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು. तो वो तो पहुंच गए. दूसरे माध्यम से भी मेरा महोदय से अनुरोध है कि अपनी राज्य सरकार को आयुष्मान कार्ड योजना लागू करने के लिए कहें. यदि आपकी योजना है महोदय, अध्यक्ष महोदय, यदि इनकी कोई योजना है और उसमें 5 लाख केंद्र वाले भी अगर हो जाएगा, क्योंकि कई ऐसी बीमारियां हैं जिसमें 5 लाख से ज़्यादा खर्चा होता है, तो अगर हमारी योजना को भी लागू कर लेंगे तो पश्चिम बंगाल के गरीबों का बहुत बड़ी मदद होगी. अधीर रंजन चौधरी जी हमने रखी है. ಕಾನೂನು ಮತ್ತು ನ್ಯಾಯ ಸಚಿವ ಅರ್ಜುನ್ ರಾಮ್ ಮೇಘವಾಲ್ ವಿಶೇಷ ತ್ವರಿತ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಕರಣಗಳು ಶೀಘ್ರವಾಗಿ ಇತ್ಯರ್ಥವಾಗುತ್ತಿವೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ದೇಶದಲ್ಲಿ 757 ವಿಶೇಷ ತ್ವರಿತ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳಿದ್ದು ಇವುಗಳಿಗೆ ಅಗತ್ಯ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಒದಗಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಸದನಕ್ಕೆ ಸಚಿವರು ತಿಳಿಸಿದರು. डिस्पोजल और इंफ्रास्ट्रक्चर भी गवर्नमेंट ने अच्छा उपलब्ध कराया है. कोर्ट भी जो है इस दिशा में तेजी से काम कर रहे हैं और अवेयरनेस भी आई है. ये ठीक बात है. अभी बंगाल के साथ ही दूसरे प्रश्न में कुछ कह रहे थे, जैसे बंगाल को कोर्ट स्थापित करने थे उसमें खाली 3 ही किए, लेकिन केरला है वो इसमें तेजी से आगे बढ़ गया है. तो मैं माननीय सदस्य जी को कहना चाहता हूं कि जो हमने समय सीमा निर्धारित की है उस दिशा में कई बार थोड़ा टाइम लग जाता है स्पीडी ट्रायल होने के बावजूद भी, लेकिन उसको हम टाइम सीमा में ही ये कैसे निर्धारित हो, इसके लिए हम जो जुडिशरी के जो संबंधित जो हमारे पैरामीटर हैं, जैसे बात करने का तरीका है, उसके अनुसार बात करके इसमें भी कमी लाएंगे.